नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे मित्रांनो, सर्वत्र महाराष्ट्रात आजपर्यंत जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या ह्या योजनांमध्ये अपडेट येत गेल्या, भरपूर अशा गोष्टी घडत गेल्या आणि भरपूर असे आपण व्हिडिओ सुद्धा आजपर्यंत पाहिले असतील की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय। बऱ्यापैकी सगळ्यांना तुम्हाला माहीत झालं असेल। अजूनपर्यंत जर तुम्हाला ते पैसे आले नसतील तर मित्रांनो, जास्तीत जास्त 2 दिवस थांबा। ह्या 2 दिवसांमध्ये 10 ऑक्टोबरच्या आधी आपल्याला हे पैसे येतील। आता हे कोणत्या बेसवर मी बोलतोय मित्रांनो, तर गेले 2 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता। माननीय श्री अजित पवार आहेत यांचा तो व्हिडिओ होता। याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 10 तारखेच्या आधी दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला जे काही हप्ते राहिले असतील किंवा याच्या आधी ज्या स्त्रियांना, आपल्या भगिनींना जे पैसे मिळाले नसतील ते पैसे 10 तारखेच्या आधी देणार आहोत, असंही सुद्धा त्यामध्ये सांगितलं होतं। दुसरी गोष्ट, कालच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता। माननीय श्री मुख्यमंत्री आपले जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा खूप साऱ्या घोषणा त्या व्हिडिओमध्ये केल्या होत्या। अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ तो पाहिला नसेल तर सिंपल तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर अशाच प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईलची वाटप सर्वत्र, म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं जेवढेही चॅनल्स आहेत, जे चॅनल्स योजनेबद्दल व्हिडिओ बनवतात त्या चॅनल्सवरती सगळीकडे बऱ्यापैकी हा व्हिडिओ गाजतोय। म्हणजेच काय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल मिळणार आहेत। ते काय मॅटर आहे, त्याच्यानंतर कशा प्रकारे आपल्याला तो मोबाईल मिळणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे आणि नक्कीच मोबाईल मिळणार आहे का, आणि जर मिळणार असेल तर केव्हापासून मिळणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, या सगळ्यांबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC GD आणि अशाच प्रकारच्या नवीन योजनांबद्दल जर माहिती घ्यायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा घरातील कोणाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत जे आपल्याला महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत, यानुसार जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जवळजवळ 4,500 रुपये आत्तापर्यंत प्रत्येक महिलेला मिळाले आहेत। ज्यांना नाही मिळाले मित्रांनो, त्यांना एकदम आता 10 तारखेपर्यंत मिळतील। हा झाला पहिला हप्ता। दुसरा हप्ता आता लवकरच येणार आहे, जसं की सांगितलं आहे 10 तारखेपर्यंत तोही मिळेल। आता 10 तारीखच का थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। आता मित्रांनो, महाराष्ट्रात लवकरच इलेक्शन येणार आहेत आणि ते इलेक्शन आल्यानंतर 10 तारखेनंतर आचारसंहिता सुरू होईल आणि आचारसंहितेच्या नियमानुसार 10 तारखेनंतर कोणताही नवीन घोषणा करता येत नाही किंवा ज्या काही योजना आहेत त्या राबवता येत नाही, कारण की तसा एक गव्हर्नमेंटचा नियम आहे। त्याच्यामुळे ज्या काही योजना आहेत, ज्या काही सिस्टीम आहेत त्या सगळ्या 10 तारखेच्या आधीच करायच्या आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळेच 10 तारीख ही डेडलाईन आहे, त्याच्या आधीच तुम्हाला जे काय आहे ते हप्ता येऊ शकतो। हा झाला पहिला पार्ट। दुसरा पार्ट मित्रांनो, जसे की आपण आता पाहिलं की अन्नपूर्णा योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा GR सुद्धा आलेला आहे। त्या GRचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। त्या GR नुसार आपण जर पाहिलं मित्रांनो, तर याच्या आधी काय होतं की जे घरातील आपल्या स्त्रिया ज्यांच्या नावावर गॅस सिलेंडर आहेत त्यांनाच फक्त ही योजना लागू होती। परंतु आता काय केलं मित्रांनो की बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही गॅस सिलेंडर आहेत किंवा गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहेत ते रेशन कार्डवरती डिपेंड असतात आणि रेशन कार्डचे जे काही करता आपण म्हणू शकतो, जो मेन आहे तो पुरुष असतो आणि त्यामुळेच आपले जे काही गॅस कनेक्शन आहे ते पुरुषांच्याच नावावर असतं। त्याच्यामुळे भरपूर आपल्या ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही स्त्रिया होत्या त्यांना ह्या योजनेपासून वंचित राहायला लागत होतं। परंतु आता सरकारने काय केलं की समजा तुमच्या नावावर जरी गॅस असेल तरी सुद्धा आज सुद्धा तुम्ही जर तो गॅस ट्रान्सफर केलात आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीच्या नावे आणि KYC केलीत तर नवीन कोणताही फॉर्म भरावा लागणार नाहीये, नवीन कोणतीच गोष्ट करावी लागणार नाहीये, डायरेक्टली त्याची सबसिडी आपल्या खात्यावरती जमा होईल। आतापर्यंत काही स्त्रियांना सुद्धा त्या सबसिडीचा लाभ सुरू झालेला सुद्धा आहे, म्हणजेच ती ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। आता मित्रांनो, मेन मुद्द्यावर येऊयात, म्हणजेच काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काय मोबाईल मिळणार आहे तो मॅटर काय आहे। तर आत्ताच एक आपण म्हणू शकतो की सभा झाली होती रत्नागिरीमध्ये, जे उद्योगमंत्री किंवा पालकमंत्री आपण म्हणू शकतो उदय सामंत सर आहेत, साहेब आहेत, त्यांनी जे काही तिथे
एक योजना राबवायची होती. म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली काही जे तेथील कुटुंब होते त्यांना, त्या कुटुंबांना एक त्यांना जगण्याची एक आशा देण्यासाठी, एक प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आणायचं होतं. आणि ते पुढे आणण्यासाठी ज्या काही स्त्रिया काम करत होत्या त्या रत्नागिरीमधल्या, त्या स्त्रियांना एक प्रोत्साहन म्हणजेच त्यांनी चांगलं काम केलं किंवा त्यांचं जे काही बचत गट होतं मित्रांनो, त्या बचत गटाने खूप चांगलं काम केलं आणि ते चांगल्या कामाचं एक बक्षीस म्हणून त्यांनी साहेबांनी एक मोबाईल देण्याचं घोषणा केली. आता मित्रांनो, जर आपण पाहिलं की ह्या मोबाईलची घोषणा जी आहे ती पेपर आउट सुद्धा झाली होती आणि मोबाईल लवकरात लवकर त्यांना मिळतील सुद्धा. तर हे जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही घडलं ते सगळ्या जिल्ह्यामध्ये घडू शकतं का? तर घडू शकतं. त्याचं कारण असं आहे की जे काही बचत गट आहेत ते बचत गट फक्त रत्नागिरीमध्ये काम करत नाहीत, ऑल महाराष्ट्रामध्ये ते काम करतात. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 100 ते 150 पेक्षाही जास्त चॅनलवरती याचा व्हिडिओ आलेला आहे. याचा अर्थ आपले जे काही मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्यापर्यंतही अशा प्रकारचे व्हिडिओ गेलेले असतील. त्याच्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं असेल, जे काही नगरमध्ये आपण म्हणू शकतो जे काही अधिवेशन झालं होतं किंवा जी काही सभा झाली होती, या सभेमध्ये काही घोषणा झाल्याच होत्या. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. आता अशाच प्रकारची एक सभा जी आहे मित्रांनो, ती सोलापूरमध्ये 10 तारखेला आहे. आपण म्हणू शकतो आचारसंहितेच्या आधीची शेवटची सभा आहे. त्याच्यामुळे या सभेमध्ये भरपूर अशा नवीन-नवीन घोषणा आणि त्याचसोबत मोबाईल गिफ्ट देण्याची घोषणा सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे थोडा काळ आपल्याला थांबावं लागेल. म्हणजेच काय, आजची तारीख आणि उद्याची तारीख. उद्याच आपण म्हणू शकतो की ही सभा होऊ शकते आणि त्या सभामध्ये मोबाईल द्यायचं की नाही ही घोषणा होऊ शकते. आता मित्रांनो, ती सभा जर तुम्हाला पाहायची असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायचे. आता हे झालं मोबाईलच्या मॅटरबद्दल. परंतु समजा ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत जर मोबाईल सुरू झाले तर आपल्याला काय करावं लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल? तर जसं की अन्नपूर्णा योजना आहे, या योजनेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरावा लागला नाही. त्याचप्रमाणे ही जी योजना असणार आहे, समजा मोबाईल गिफ्ट देण्याची योजना, याच्यामध्ये सुद्धा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही आहे. डायरेक्टली जर तुम्ही बचत गटामध्ये असाल किंवा ज्या काही घोषणा होतील त्याला पात्र असाल तर तुम्हाला डायरेक्टली मोबाईल मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. किंवा एक ठराविक रक्कम, म्हणजेच मोबाईलची ठराविक रक्कम जशी असेल, जो कमीत कमी मोबाईल आपण म्हणू शकतो, जसे 7 ते 8 हजारापर्यंत चांगला मोबाईल कमीत कमी रकमेमध्ये येतो, तर तो मोबाईलची रक्कम डायरेक्टली तुमच्या अकाउंट, जी काही आपली लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही जे काही अकाउंट ओपन केले असतील त्याच्यामध्ये येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता फक्त आपल्याला 2च दिवस थांबायचे, त्याच्यानंतर आपल्याला हा मॅटर पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.